मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. या दिवशी नवीन पीक मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत धरणी माता आणि सूर्यदेवाला भोगी भाजीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. नमस्कार मंडळी, मी अश्विनी मिरची किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज बनवणार आहे पारंपरिक भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी. त्यासाठी लागणारे साहित्य: ओला हिरवा वाटाणा, हिरवा हरभरा, ताजा पावटा, पाण्यात भिजवलेले शेंगदाणे, गाजर, 2 वांगी, 2 बटाटे, उपलब्ध असेल तर आंबट गोड बोर, ऊस, वालपापडीचे 2 प्रकार, उपलब्ध असल्यास ओल्या तुरीच्या शेंगा. तुमच्याकडे ज्या भाज्या वापरता त्या भाज्या तुम्ही वापरायच्या आहेत. या साहित्याच्या प्रमाणात आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यासाठी भाजीचे योग्य प्रमाण घेण्याची आवश्यकता नाही. वेगवेगळ्या भरपूर भाज्या असल्यामुळे आदल्याच दिवशी सर्व भाज्या निवडून चिरून ठेवायच्या आहे. त्यामुळे आपली भाजी झटकीपट होते. वाटणासाठी सुक्क खोबरं 2 ते 3 चमचे, 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरं, 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, मोठा बारीक चिरलेला कांदा, भरपूर कोथिंबीर, 1 मीडियम साईजचा टोमॅटो. फोडणीसाठी लागणार आहे हिंग, 2 ते 3 चमचे साठवणीतला मसाला, 1 चमचा कच्चे तीळ, अर्धा चमचा मोहरी, हळद. भाजीसाठी मसाला भाजून घेऊयात. एका तव्यावर 2 चमचे गावरान तीळ तेल न टाकता मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. तीळ जोपर्यंत चटचटत नाही तोपर्यंत तीळ आपण मंद आचेवर भाजून घेणार आहे. तीळ आता आपले भाजले गेले आहेत. सर्व तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यावर 1 चमचा जिरं टाकून जिरं आपण अर्धा मिनिट भाजून घ्यायचे आहे. तवा चांगला तापला असल्यामुळे आपण जिरे लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे सुक्क खोबरं मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. खोबऱ्याचा कच्चेपणा जाण्यासाठी खोबरं थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तुम्ही खोबऱ्याचे प्रमाण वाढवूही शकता. तुमच्याकडे वेळ असल्यास 2 ते 3 कांदे उभे चिरून याच तव्यावरती लालसर परतून वाटणामध्ये घालू शकता. पण मी डायरेक्ट फोडणीतच कांदा घातला आहे. भाग बदलला की जशी प्रथा बदलते तशाच पद्धतीने भोगीची भाजी करण्याची पद्धत बऱ्याच भागामध्ये वेगवेगळी असू शकते. महत्त्वाची टीप: खोबरं आपलं थोडंसंच लालसर भाजल्यामुळे भाज्यांच्या ज्या वेगवेगळ्या भाज्या घेतल्या आहेत त्या सर्व भाज्यांची चव भाजीमध्ये व्यवस्थित उतरून आपली भाजी खूपच चविष्ट होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. खोबरं लाल चॉकलेटी असं भाजल्या गेल्यामुळे मिक्स भाजीची चव कुठेतरी दबली जाते. का गरम कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचे आहे. या भाजीला जरा जास्तीचंच तेल लागतं, त्यामुळे आपली भाजी चमचमीत होते. तुम्ही तेलाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तेल चांगलं असं तापलं आहे. त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मोहरी छान तडतडून द्यायची आहे. त्यानंतर पाव चमचा हिंग ॲड करायचे आहे. 1 चमचा कच्चे तीळ छान असे फुलून द्यायचे आहे. त्यामध्ये आता 2 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या ॲड करायच्या आहे व 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालून कांदा छान असा परतायचा आहे व त्यामध्ये आपण 2 हिरवी मिरची कट करून घालणार आहे. कांदा हा आपल्याला आता लाल होईपर्यंत परतायचा आहे. आलं, लसूण, जिरं, तीळ, भरपूर अशी कोथिंबीर आपण वाटून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता कांदा आपला लाल झाला आहे. त्यामध्ये मीडियम साईजचा टोमॅटो थोडंसं मीठ घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचा आहे. त्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद व साठवणीतला 2 ते 3 चमचे मसाला ॲड करणार आहे. तुम्ही गोडा मसाला किंवा तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घालू शकता. मसाला आपला छान असा परतला आहे. त्यामध्ये आता आपण वाटलेले वाटण घालून तिखटामध्ये वाटण मिक्स करून घ्यायचे आहे. त्यामुळे तिखट करपत नाही. वाटण कढईपासून वेगळे होईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. वाटण छान असं परतलं गेले आहे. त्यामध्ये सर्व भाज्या पाण्यातून काढून निथळून कढईमध्ये ॲड करायचे आहे. मसाला सर्व भाज्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. भाज्या मिक्स करताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. त्यामध्ये आता भिजलेले शेंगदाणे, अर्धा चमचा मीठ ॲड करून सर्व भाज्यांना मसाला छान असा कोटिंग होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम कमी करून मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं वाफेवर सर्व भाज्या ठेवायच्या आहे. झाकण ठेवून भाज्यांना वाफ दिल्यामुळे भाज्या वाफेवर थोड्याफार मऊ होऊन मसाल्यामधील तिखट, मीठ, मसाले ची फ्लेवर वाफेमुळे भाज्यांच्या आतपर्यंत जाते. सर्व भाज्यांना छान असा फ्लेवर येतो. भाज्या वाफरल्यामुळे भाज्या चविष्ट होतात, लवकर शिजतात
7 ते 8 मिनिटं वाफेवर भाज्या ठेवल्यानंतर 3 ते 4 वेळा भाज्या खालीवर करून घ्यायच्या आहेत. 7 ते 8 मिनिटांनंतर त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचे आहे. गरम पाण्यामुळे भाजीला छान असा तवंग येतो. डायरेक्ट भाजीमध्ये पाणी घालून भाजी शिजवल्यास भाजी पिचपिचीत लागते. छोट्या छोट्या गोष्टीमुळे भाजी चविष्ट बनते. भाजीमध्ये गरम पाणी ॲड करताना भाजी शिजून किती पातळ भाजी हवी या हिशोबाने त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचे आहे. भाजीवर झाकण ठेवून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटं आपण भाजी शिजून घेणार आहे. भाजी शिजत आली की त्यामध्ये 2 ते 3 चमचे भाजलेले खमंग शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे चिंचेचा कोळ, थोडासा गुळाचा खडा घालून भाजी आपण 1-5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. तीळ भाजून घातल्यामुळे भाजी छान खमंग होते, चांगली मिळून येण्यास मदत होते. या भाजीमध्ये तीळ, शेंगदाणे, गोडा मसाला किंवा साठवणीचा मसाला वापर केल्यामुळे भाजीला एक जबरदस्त चव येते. न खाई भोगी तो होई रोगी ही म्हण अशीच पडली नाही. आपल्या पूर्वजांनी खूप नियोजनपूर्वक ही पद्धत पाडली आहे. या भाजीमुळे शरीरात उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा निर्माण होतो. भोगीच्या भाजी बनवताना यामध्ये अनेक भाज्यांचा समावेश होतो, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि भूक कमी होण्यास मदत होते. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. या भोगीला या पद्धतीने पारंपरिक जबरदस्त चवीची ही भोगीची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा. महाराष्ट्राची पारंपरिक, पौष्टिक, चविष्ट, जबरदस्त चवीची भोगीची मिक्स भाजी तयार आहे. तयार भाजीवर हिरवी कोथिंबीर, भाजलेले तीळ घालायचे आहे. चला तर मग तीळ लावलेली बाजरीची भाकरी करूया. 1 वाटी बाजरीचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे. मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता पीठ मळताना आपण थंड नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालून थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ मळताना पिठाचा गोळा घट्टसर मळून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर हाताच्या उंच वाट्याने तळ हाताने आपण पीठ थोडं पाणी लावून व्यवस्थित असं छान मळून घेणार आहे. पीठ छान मळल्यामुळे आपली भाकरी तुटतही नाही व चिरही पडत नाही. कोरडं पीठ घेऊन त्यावर पिठाचा गोळा ठेवून छोटीशी भाकरी थापायची आहे व छोटी भाकरीवर आपण भरपूर असं गावरान तीळ हाताने या प्रकारे लावून घ्यायचं आहे. त्यामुळे तीळ आपले आतपर्यंत जातात व ते तीळ पडत नाही. व तीळ असे लावल्यानंतर दोन्ही हाताने आपण भाकरी थापून घेणार आहे व आपल्याला जिथं हवं तिथं तीळ अजून भरपूर असं लावून घ्यायचं आहे. आपली भाकरी आता झाली आहे. भाकरी आपण जाड किंवा पातळ आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो. पीठ मळताना आपण थंड पाण्याचा वापर केल्यामुळे आपली भाकरी थोडीशी कडकच होणार आहे व मला ही भाकरी कडकच हवी असल्यामुळे मी ती थोडी पातळच थापली आहे. आपली भाकरी आता थापून झाली आहे. तापलेल्या तव्यावरती ही भाकरी आता घालून घ्यायची आहे. भाकरीच्या एका साईडला हाताच्या साह्याने पाणी भरभर असं लावून घ्यायचं आहे व गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. भाकरीचे सर्व पाणी सुकल्यानंतरच आपण भाकरी पलटी करायची आहे. त्यामुळे आपली भाकरी व्यवस्थित पचते आणि तुटतही नाही. व आता गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे भाकरी पलटी केल्यानंतर. त्यामुळे आपली भाकरी लवकर भाजली जाते सर्व साईडनी एकसारखी. भाकरी आता आपली भाजली आहे. भाकरीच्या कडाही व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहे व भाकरी पलटी करायची आहे व भाकरी आपली छान अशी फुगते. भाकरी आपली फुगो किंवा न फुगो, भाकरी व्यवस्थित छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे. भाकरी भाजल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून भाकरी 1-2 मिनिटं आपण तशीच तव्यावर ठेवणार आहे. त्यामुळे आपली भाकरी लालसर खमंग कडक होते. बाजरीची मऊ भाकरी करण्यासाठी बाजरीचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे व गरम पाणी शिंपडून पीठ मळून घ्यायचे आहे. हे पीठ अगदी गरम पाण्यामुळे मऊ होते. त्यामुळे एका वेळी फक्त थोडंसं पीठ मळून भाकरी याची थापून घ्यायची आहे. बाजरीच्या भाकरीला आपण साजूक तूप लावून ही भाकरी खाऊ शकतो. बाजरीचे पीठ गव्हाच्या पिठापेक्षा खूप हलके असते. बाजरीच्या पिठात भरपूर फायबर असते जे वजन कमी करण्यास मदत करते. भोगीची भाजी बनवताना यामध्ये अनेक भाज्यांचा समावेश होतो, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि भूक कमी होण्यास मदत होते. या भोगीला भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी एकदा नक्की ट्राय करून पहा. या पद्धतीनं
भाजी केल्यामुळे तुमची भाजी तर जबरदस्त चवीची होणारच आहे. तुम्ही रेसिपी कुठून पाहताय, कुठल्या शहरातून पाहताय, कुठल्या भागातून पाहताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. या भोगीला ही मिक्स भाजी नक्की ट्राय करून पहा आणि याची चव तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.